नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. NDTVमध्ये तुमचं स्वागत आणि पुन्हा एकदा विनंती, आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, कारण तुम्हाला लेटेस्ट अपडेट्स आणि सखोल असे विश्लेषण पाहता येईल. मतदानाच्या विशिष्ट काळ आधी महाराष्ट्रातल्या जनमनाचा कौल हा निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे घेता येत नाही, पण विशिष्ट काळ आधी. पण तुम्ही आत्ता अशा पद्धतीनं महाराष्ट्र काय विचार करतो आहे, याचा अंदाज घेऊ शकता. दैनिक दिव्य मराठीनं महाराष्ट्राच्या मनाचा कौल घेतलेला आहे आणि त्याने आज तो प्रकाशित केलाय. त्यांनी हा कौल घेत असताना मराठा आरक्षणाचा मुद्दा किती टक्के लोकांना असं वाटतं की महत्वाचा आहे. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा महत्वाचं, म्हणजे महाराष्ट्रातलं जे राजकारण आहे फोडाफोडीचं, त्याबद्दल लोकांना काय वाटतं, लाडकी बहीण योजनेबद्दल काय वाटतं, महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून कोणाला ते बघू इच्छितात, ह्या सगळ्या मुद्द्यांचा उहापोह केलेला आहे. आणि म्हणून मी म्हटलं की मतदानाच्या आधी महाराष्ट्रातला हा सर्वात मोठा जनमताचा कौल असावा, असा हा कौल आहे. आणि तो अनेक अर्थी आपल्याला गोष्टी समजून घ्यायला मदत करणार असल्यामुळं आपण एक एक मुद्दे समजून घेत जाऊ. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, लोकांना शेअर करा आणि त्यासोबत तुमचं जे काही ह्या सर्वेक्षणाबद्दलचं मत असेल ते या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. पक्ष फोडाफोडीचा कुणावर परिणाम होईल, हा एक महत्वाचा प्रश्न दिव्य मराठीने विचारलाय. ही जी 20 नोव्हेंबरला निवडणूक होते आहे, त्यासाठीचा सॅम्पल साईज काय आहे तो त्यांनी सांगितलेला नाही. हा जो मेघा सर्व्हे त्यांनी केलाय, तो सर्व्हे करत असताना काय काय गोष्टी त्यांनी विचारात घेतल्यात, कोणाच्या माध्यमातून केला, याचाही तपशील त्यांनी दिलेला नाही. पण महत्वाच्या प्रश्नाचा उहापोह केलेला आहे. महाविकास आघाडीला या पक्षफुटीचा फायदा होईल असं 37% लोकांना वाटतंय. महायुतीला फायदा होईल हे 22% लोकांना वाटतंय. कोणालाही फायदा होणार नाही असं 22% लोकांना वाटतंय. म्हणजे फायदा होईल तो महाविकास आघाडीला, हे प्रमाण 37% आहे. परंतु महायुतीला सुद्धा फायदा होऊ शकतो असं मानणाऱ्यांचं प्रमाण हे 22% आहे. तर 19% लोकांनी आपल्याला काहीच याबद्दल म्हणायचं नाहीये असं मत दिलं. आणि हे जे फेन्सिंगवरचे मतदार असतात ना, ते फार महत्वाचे. मी पुन्हा तुम्हाला सांगतो आणि माझं हे मत तुम्ही निवडणुकीचा निकाल आल्यानंतर सुद्धा मला सांगा की तुम्ही असं मत व्यक्त केलं होतं. एक, जसं वातावरण लोकसभेला आहे तसं आता नाहीये. लोकसभेचे मुद्दे, आत्ताचे मुद्दे पूर्ण वेगळे आहेत. आता राष्ट्रीय प्रश्नावरती ही चर्चा होणारच नाही. त्यामुळं उमेदवार कोण ह्याबद्दलचा प्रश्न जेव्हा त्यांना विचारला गेला, आणि जो आमच्या ग्राउंड झिरोतनं तुम्हाला दिसतंय, उमेदवारास मतदान तुम्ही कशाच्या आधारावरती कराल असं जेव्हा त्यांना विचारलं गेलं, तेव्हा लोक असं म्हणाले की आमदारांची जी कामं आहेत, जो कोणी आहे विद्यमान आमदार, त्याच्याकडे बघून आम्ही मतं देऊ असं 39% लोकांनी सांगितलेलं आहे. सध्या राज्यात जातीच्या राजकारणाचा जोरात प्रभाव आहे, पण फक्त 3% लोकांना जात ही त्या स्थानिक उमेदवारांची महत्वाची आहे असं वाटतं. फक्त 3% लोकांना. आणि म्हणून हे जे सर्वेक्षण आहे ते फार महत्वाचे, कारण इतक्या कमी प्रमाणामध्ये जर लोक जातीला प्राधान्य देत असतील, तर मग वेगळ्या पद्धतीनं राजकीय पक्ष हे विनॅबिलिटीचा मुद्दा जो आणतात आणि त्या उमेदवाराची जात बघतात, ते का महत्वाचं ठरतं. पण इथे लोकांना वेगळंच वाटतंय. उमेदवाराचा पक्ष बघून मतदान करू असं उमेदवाराचं काम, म्हणजे आमदाराचं काम बघून 39% लोक म्हणतायत. उमेदवाराचा पक्ष बघून आम्ही मतदान करू हे 21% लोक म्हणतायत. आणि हे फार महत्वाचं आहे. तर अलीकडे अशी धारणा झालेली आहे की विशिष्ट अशा राजकीय मतप्रवाहाला आम्ही मतदान करू किंवा विशिष्ट अशा राजकीय मतप्रवाहाला मतदान करणार नाही. प्रत्यक्षामध्ये 21% लोक फक्त म्हणतायत की आम्हाला पक्ष कोणता आहे ते बघून मतदान करायचंय. उमेदवाराची योग्यता ही मात्र सगळ्यात चांगली गोष्ट आहे की सुदृढ लोकशाही, मी असं नेहमी म्हणतो, लोक अत्यंत हुशार आहेत, त्यांना बरोबर कळतं योग्य काय अयोग्य काय. उमेदवाराची योग्यता बघून आम्ही मतदान करू असं 37% लोकांनी म्हटलेलं आहे. उमेदवाराची जात बघून आम्ही मतदान करू हे फक्त 3% लोकांनी सांगितलेलं आहे. आणि ही गोष्ट मला असं वाटतं की फार महत्वाची आहे. यावेळी तुम्ही कोणत्या उद्देशाने मतदानाला जाल किंवा कराल. 38% लोकांना असं वाटतं की विद्यमान आमदारांना पुन्हा निवडून देण्यासाठी आम्ही जाऊ, कुठल्याही पक्षाचा असेल तो. 38% लोक म्हणतायत. 36% लोक असं म्हणतात की आम्ही विद्यमान आमदाराला पराभूत करण्यासाठी जाऊ. 26% लोकांना सांगता येत नाही की आम्हाला काय करायचं. आणि हे फार महत्वाचं आहे. 38% लोक जेव्हा म्हणतात की आम्हाला आहे तोच आमदार निवडून द्यायचा आहे, 36% लोक म्हणतात की आम्हाला आहे तो आमदार पाडायचा आहे. आणि हा जो फरक आहे, हा जो केवळ 2% असेल, तर याचा अर्थ असा की विद्यमान आमदाराच्या विरोधामधली अँटी इन्कम्बन्सी ही फार जास्ती आहे. आणि भाजपा
तो त्यांचा हरियाणा, गुजरात, मध्य प्रदेश पॅटर्न करेल आणि विद्यमान आमदारांची तिकीट कापेल असं जे म्हटलं जात होतं, असं काही त्यांनी केलं नाही. अँटी इन्कम्बन्सी जनरली रुलिंग डिस्पेन्सेशन म्हणजे जे सत्ताधारी पक्ष आहेत त्यांच्या विरोधात असते. पण इथे असं दिसतं आहे, की 36% लोकांना आपल्या आमदारांच्या विरोधामध्ये त्याला पाडायचंच आहे, असं म्हणून ते मतदानाला जाणार आहेत आणि याच्यामध्ये विरोधी पक्षातल्या आमदारांची सुद्धा संख्या असू शकते. विद्यमान आमदारांच्या कामगिरीबद्दल तुमचं काय मत आहे असं जेव्हा लोकांना विचारलं, 28% फक्त 28% लोक म्हणाले की खूप चांगलं काम आहे. ते फिरकलेच नाहीत. कारण मी लातूर ग्रामीण, लातूर शहर असे अनेक मतदारसंघ मला दिसले, की आमदारांच्या संपर्काबद्दल लोकांचा कन्सर्न होता, की ते काही आमच्या संपर्कातच नाही. त्यांच्याशी संपर्कच होत नाही. 27% लोक म्हणाले, की आमदार काही फिरकतच नाहीत आमच्याकडे. मला फार कमाल वाटते, की लोकसभा मतदारसंघ हा मोठा असतो. 6 विधानसभा मतदारसंघ असतात. 17 लाखापासून 20 लाखापर्यंतच्या मतदारांना तुम्हाला संपर्क ठेवावा लागतो. ती जरा कठीण बाब आहे. पण आमदारासाठी असं नाहीये. आमदारांना संपर्क ठेवणं शक्य असतं. वर्षातले 365 दिवस गुणिले 5 वर्ष. तरीसुद्धा 27% लोकांना म्हणतायत, की काही त्यांचा संपर्कच नाहीये. ठीक काम आहे असं म्हटल्याचं प्रमाण हे 33% आहे. खूप चांगलं काम आहे 28%, ठीक काम आहे 33% म्हणजे साधारणतः 55-60% पर्यंत हे आमदाराच्या समाधानकारक कामगिरीबद्दल लोक बोलतायत. 12% लोक म्हणतात, की आम्हाला काही सांगता येत नाही. आता लाडकी बहीण योजना जी गेम चेंजर आहे आणि नंतर मी मराठा आरक्षण आणि इतर ओबीसी मुद्द्यांचा उहापोह करणार आहे, की या सर्व्हेमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्याबद्दल आणि ओबीसी आरक्षणाबद्दल लोक काय म्हणतात. लाडकी बहीण योजना ही महिला मतांसाठीच आणलेली आहे, असं 53% लोकांना वाटतं आणि हे फार महत्वाचं आहे. कारण जर अशी धारणा लोकांची असेल, तर निवडणूक झाल्यानंतर ही योजना बंद होऊ शकते का? अशा पद्धतीचा प्रचार जो महाविकास आघाडीकडनं केला जातो आहे छुपा. कारण महाविकास आघाडी पण ही योजना वाईट आहे असं म्हणत नाही. महाविकास आघाडी म्हणते त्यांनी 1,500 दिले तर आम्ही 2,000 रुपये देऊ. पण महाराष्ट्रातल्या 53% लोकांना असं वाटतं, की ही योजना ही केवळ मतं मिळवण्यासाठी आणलेली योजना आहे. पुरुषासोबत किती टक्के महिलांनी असं मत व्यक्त केलंय? तर जवळपास 53% लोकांनी असं मत व्यक्त केलेलं आहे. महिला सक्षमीकरणासाठी ही योजना किती उपयुक्त आहे असाही प्रश्न विचारला गेलाय आणि ही सरकारसाठी चांगली गोष्ट आहे, की 27% लोकांना असं वाटतं, की या योजनेमुळं महिला सक्षमीकरण व्हायला मदत होईल. आता मराठा आरक्षणाचा प्रभाव कमी करण्यासाठी लाडकी बहीण योजना आणली गेली आहे का? असाही प्रश्न विचारला गेलाय. असं मात्र फार कमी लोकांना वाटतंय. तरी सुद्धा 100 पैकी 12 लोक असा विचार करतायत, की मराठा आरक्षणाचा जो प्रभाव आहे तो कमी करण्यासाठी ही लाडकी बहीण योजना आणलेली आहे. सांगता येत नाही असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण सुद्धा 8% आहे. कोणते सरकार राज्यासाठी चांगलं काम करेल असं तुम्हाला वाटतं? आणि हा प्रश्न खूप ट्रिकी आहे. इथे त्यांनी राजकीय पक्ष दिव्य मराठीने घेतलेले नाहीयेत. त्यांनी प्रादेशिक पक्ष आणि राष्ट्रीय पक्ष घेतले. मी जेव्हा पृथ्वीराज चव्हाण यांची मुलाखत केली, त्यांना असा शेवटचा प्रश्न विचारला, की 10 वर्षानंतर महाराष्ट्राचं राजकारण कुठं असेल? तर ते असं म्हणाले, की 10 वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये एकही प्रादेशिक पक्ष जिवंत असेल का? ह्याबद्दल मला साशंकता आहे. हे प्रादेशिक पक्ष हे राष्ट्रीय पक्षामध्ये विलीन होतील. हरियाणाचा जर निकाल आपण बारकाईने बघितला, मी तो अभ्यासला, 80% मतं ही राष्ट्रीय पक्षामध्ये म्हणजे काँग्रेस आणि भाजपामध्ये विभागली गेलेली आहेत. 20%च मतं स्थानिक पक्षाला मिळालेली आहेत. आणि अलीकडे सुद्धा दाक्षिणात्य राज्यातला एक अपवाद वगळता जवळपास राष्ट्रीय पक्षांच्या दरम्यानच निवडणुका ह्या होताना दिसत आहेत. तेलंगणा त्याचं उदाहरण आहे, ओडिसा त्याचं उदाहरण आहे. असो, तर महाराष्ट्रामध्ये काय बघून तुम्ही कोणतं सरकार तुम्हाला चांगलं आहे असं वाटतं? राष्ट्रीय पक्षाचं सरकारच राज्यात असायला हवं असं मानणाऱ्यांचं प्रमाण 50% आहे. महाराष्ट्रातल्या 50% लोकांना असं वाटतं, की महाराष्ट्रामध्ये एकतर भाजप प्रणित सरकार असलं पाहिजे किंवा काँग्रेस प्रणित सरकार असलं पाहिजे. प्रादेशिक पक्षाचं म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना, उद्धव ठाकरे यांची शिवसेना, अजितदादा, शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष, हा पक्ष सत्तेवरती असायला हवा. हे केवळ 27% लोकांना वाटतं, की हे पक्ष सत्तेवरती असायला हवेत. आता प्रश्न असा पडला, की युती आणि आघाडीचं सरकार असावं का महाराष्ट्रामध्ये? एकीकडे महाविकास आघाडी आणि महायुती आहे. केवळ 23%, पण हाही नंबर महत्वाचा आहे. 23% लोकांना असं वाटतं, की राज्यामध्ये महायुती किंवा महाविकास आघाडी अशा युत्यांचं सरकार असायला हवं. इंटरेस्टिंगली जाता जाता रेफरन्स म्हणून या देशामध्ये जेवढे महत्वाचे रिफॉर्म्स, फायनान्शियल रिफॉर्म्स आणले गेलेले आहेत, ते वेगवेगळ्या मंडळींना एकत्रित घेऊन ज्या सरकारनं कारभार पाहिला, ते अगदी
पी.व्ही. नरसिंहरावपासून ते वाजपेयीपर्यंतच्या आणि नंतर डॉक्टर मनमोहन सिंहापर्यंतच्या ह्या सरकारांनी घेतलेले महत्त्वाचे निर्णय आहेत. तो पण मतदार वेगळा विचार करतो. जातीनिहाय महामंडळं स्थापन करण्याचा उद्देश काय असावा? जो मायक्रो ओबीसीचा जो प्लॅनिंग भारतीय जनता पार्टीने केले 327 जाती ज्या आहेत, त्यातल्या छोट्या-छोट्या घटक जातींना बरोबर घेण्याचा प्रयत्न जो भारतीय जनता पार्टीने केला, त्यात निवडणुकीला फायदा करून घेणं असं 59% लोकांना वाटतं, की हे अशा या कारणासाठी केलेलं आहे. परंतु 27% लोकांना असं वाटतं, की जातीचा विकास करणं गरजेचं आहे म्हणून ते केलेलं आहे. महाराष्ट्रातली सर्वसाधारण जातनिहाय विभागणी जर पाहिली, तर मायक्रो ओबीसीतला जो जात घटक आहे, त्याचं प्रमाण हे तुलनेनं कमी आहे. आणि असं असून सुद्धा जर 27% लोकांना असं वाटत असेल, की आमच्या जातीचा विकास व्हावा म्हणून हे असं केलंय, म्हणजे जातींचा विकास व्हावा म्हणून केलंय, तर हे प्रमाण महत्वाचं आहे. परंतु 14% लोकांना सरकारचा हेतू सांगता आलेला नाही. मी 2 प्रश्न मागे ठेवलेत. त्याच्या आधीचा एक महत्वाचा प्रश्न, या निवडणुकीत कोणता मुद्दा सर्वात महत्वाचा वाटतो? आरक्षण 16% लोकांना वाटतं, की आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा आहे. लाडकी बहीण योजना 9.7% लोकांना वाटतं, की महत्वाचा मुद्दा आहे. पक्ष फोडाफोडी 14% लोकांना वाटतंय. रोजगार 12.5% लोकांना वाटतंय. भ्रष्टाचार 3.8% लोकांना वाटतंय. शिक्षण 3.1% लोकांना. आरोग्य, दुर्दैवाने आरोग्याचं महत्व लोकांनी स्वतःचं मत देत असताना फार कमी जोखले. बहुधा वैयक्तिक आरोग्याची काळजी आपल्या आपण घ्यावी, सरकारची त्यात भूमिका नाहीये असं आता बहुतेक सगळ्या मतदारांना वाटायला लागले काय. कारण आरोग्य ह्या विषयावरती 0.79% लोकांनी मतं दिली आहेत. महिलेची सुरक्षा हा महत्वाचा मुद्दा आहे असं 6.7% लोकांना वाटतंय. आणि मग मतदारांना सर्वात जास्त भावणारा मुद्दा, की या मुद्द्यावरती आपण मतदान करायला हवं, असं किती टक्के लोकांना वाटतंय? तर 31.6% लोकांना वाटतंय, की विकास हा मुद्दा महत्वाचा आहे. 2च महत्वाचे मुद्दे आता राहिलेले आहेत. एक जो मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे, तो का आणि कशा पद्धतीने लोकांना महत्वाचा वाटतो ते आपण समजून घेऊ. मुख्यमंत्री पदासाठी कोण लायक आहे? असा जेव्हा प्रश्न विचारला गेला, तेव्हा सरप्राइझिंगली श्री देवेंद्र फडणवीस यांना 28.29% लोकांनी पसंती दिलेली आहे, जी सर्वाधिक पसंती आहे. इन्कम्बंट म्हणजे जो आत्ताचा विद्यमान मुख्यमंत्री असतो, त्यांच्यावरती देवेंद्र फडणवीस यांनी मात केलेली आहे. आणि एकीकडे देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलचं सोशल मीडियावरती, समाज माध्यमामध्ये व्यक्त होणारं मत, सर्वसाधारण मध्य महाराष्ट्रात व्यक्त होणारं मत, त्याच्या तुलनेमध्ये दिव्य मराठीच्या या सर्वेक्षणामध्ये जो नंबर आलाय तो फारच वेगळा आहे. श्री देवेंद्र फडणवीस 28.29%, श्री एकनाथ शिंदे 24.25%, श्री उद्धव ठाकरे हे 1, 2, 3 मध्ये आहेत. 23.62% लोकांना वाटतं की उद्धव ठाकरे हे चांगले मुख्यमंत्री आहेत. मग अजित पवार 2.6%, नाना पटोले 1.5%, सुप्रिया सुळे 3.8%, बाळासाहेब थोरात 3%, जयंत पाटील 7.4% आणि पंकजा मुंडे यांना सुद्धा 3% लोकांची पसंती आहे. जो क्रुशियल मुद्दा आहे, की कोणत्या आरक्षण आंदोलनाचा जास्त प्रभाव ह्या वेळेला मतदानावरती पडेल असं जेव्हा विचारलं गेलं, मराठा आरक्षण हा सर्वात जास्त प्रभावी मुद्दा आहे असं 76% लोकांना वाटतं. म्हणजे 100 पैकी 76 लोक असं म्हणतायत, की मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा आहे. गरजेचं नाहीये की महाराष्ट्रामध्ये 25 ते 30% मराठा समाज असावा असं मानलं जातं. त्याचंही प्रमाण 16% वरती प्रत्यक्षात वेगवेगळ्या याचिकेतनं राज्य सरकारनं दिलेल्या आरक्षणाचा अर्थ आपण बघितला तर ते तेवढंच आहे. कारण विदर्भ आणि कोकणातला मराठा समाज हा ओबीसी प्रवर्गामध्ये येतो. तरी सुद्धा 100 पैकी 76 लोकांना असं वाटतं की मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा आहे. त्याचं कारण फक्त मराठाच नाही तर इतर जात घटक सुद्धा मराठा आरक्षणाच्या मुद्द्याकडे गांभीर्यानं बघतायत. ते कुठल्याही बाजूनं सरकार विरोधी किंवा सरकारच्या बाजूने व्यक्त होऊ शकतात. 76% लोकांना वाटतं की मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा आहे. 18% लोकांना वाटतं की ओबीसी आरक्षण हा प्रभावी मुद्दा आहे. आपल्याकडे 56% ओबीसी आहेत आणि त्या तुलनेमध्ये मंडल आयोगाच्या अभ्यासानुसार 27% आरक्षणाचा लाभ दिलेला आहे. 327 जाती ओबीसीच्या महाराष्ट्रात आहेत. तरी सुद्धा 18% लोकांना वाटतं की ओबीसी आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा आहे. धनगड की धनगर या शब्दामध्ये अडकलेलं धनगर आरक्षण किती प्रभावी आहे? तर 2% लोकांना वाटतं की धनगर आरक्षण प्रभावी आहे. महाराष्ट्रामध्ये 16-17% मुस्लिम समाज आहे. 2% मुस्लिमांना वाटतं की मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा म्हणजे महाराष्ट्रातल्या मतदारांना वाटतं की मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा हा 2% महत्वाचा आहे. आणि ज्या आरक्षणाचा संदर्भ हा आदिवासींच्या असलेल्या आरक्षणाशी जोडला गेला ते धनगर समाजाच्या आरक्षणामुळे आदिवासी समाजामध्ये पण काय एक प्रकारची प्रतिक्रिया आहे तर 2% लोकांना असं वाटतं की आदिवासी समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा सुद्धा महत्वाचा आहे. आणि हा महाराष्ट्राचा सर्वात मोठा जनमताचा कौल आहे.
कारण सर्वव्यापी प्रश्न विचारलेले आहेत, व्यक्ती विशिष्ट असे प्रश्न विचारलेले आहेत, मुद्देनिहाय असे प्रश्न विचारलेले असल्यामुळं माझ्या मते हा व्हिडिओ अधिकात अधिक लोकांनी बघायला हवा, आपल्या सहकाऱ्यांना पाठवायला हवा आणि आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करायला हवं. कारण NDTV आणि मी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत. तुम्ही आम्हाला तिथे फॉलो केलं तर तुम्हाला असे माहितीपूर्व कुठलाही पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन न ठेवता, कोणाचीही बाजू न घेता असेच व्हिडिओ सखोलपणे तुम्हाला पाहता येतील आणि मी तुम्हाला खात्री देतो, की इतकं सखोल, निष्पक्ष कारण तो पत्रकारितेचा मूळ धर्म आहे म्हणून विश्लेषण तुम्हाला इतर कुठेही पाहता येणार नाही. थांबूया आपण इथे.